तो जो पहिला टच होता त्याच्यावर त्याचं असं होतं, मम्मा यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, यू आर अ पिंक पिंक बेबी. तुम्ही अटॅचमेंट जे बोलला तर त्याच्यामध्ये डिटॅचमेंट आणि सेल्फ लव्हचा तुम्ही बॅलन्स कसा सांगू शकाल? काही एक्सपिरियन्स नाही? माझा मुलगा जेव्हा 4.5 वर्षाचा होता, जी ही घटना घडली, मेरी मम्मा जल गई है, ऊपर के कोई तो फ्लोर पे है और मैं डरता नहीं हूँ. तो आला आणि लाईफ तिकडनं खूप चेंज झालं. 4 वर्षाचा मुलगा जर हे एक्सेप्ट करतोय की मम्मा यू आर लुकिंग पिंक पिंक बेबी, यू आर मोर ब्युटिफुल दॅन मी, सो हो मी सुंदर आहे. आणि त्या दिवशी इथे एवढं स्ट्रॉंगली बसलं ना ते. वेलकम बॅक टू अनहर्ड स्टोरीज ऑफ ग्रेट. आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत खूप इन्स्पायरिंग महिला येणार आहेत आणि त्या BBC-च्या मोस्ट इन्फ्लुएन्शियल 100 वुमेन 2022मध्ये त्या नामांकित झालेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिजममध्ये खूप प्रमाणात काम करतात. त्याच्याही पलीकडे एक खूप सुंदर असं त्यांचं आयुष्य आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आपल्यासोबत आज आहे स्नेहा जवळेजी. सो वेलकम स्नेहा जवळेजी. नमस्कार. आजची स्टोरी आणि आपलं आयुष्य खूप इन्स्पायरिंग आहे. तर मला पर्सनली खूप छान वाटतंय, कारण मला माहिती आहे की मी आज खूप काही गोष्टी आपल्याकडून शिकून जाणार आहेत आणि जे कोणी हा एपिसोड बघतात त्यांनाही नवीन पद्धतीने किंवा नवीन पर्स्पेक्टिव्हनी आयुष्य जगण्याची इन्स्पिरेशन आपल्याकडून मिळणार आहे. तर आपल्याला काही ऑडियन्सला सुरुवात करायची का सांगा? हो, अगदीच 1 मिनिटामध्ये मी सांगेल की माझ्या चेहऱ्यावरचा जो इतिहास आहे तो काय आहे. मला माझ्या सासरच्यांनी जाळलं होतं हुंडाबळी पद्धतीमध्ये. उस्मानाबाद, लातूर, महाराष्ट्र या साईडमध्ये अजूनही हुंडाबळी चालते. त्याशिवाय नंतर माझं जे आयुष्य मी चालू केलं होतं ते तिथून पुढची जर्नी होती, जी आज तागायत चालूच आहे आणि प्रवास चालूच ठेवायचा आहे मला. पण खूप डिफिकल्ट होतं. चेहऱ्यावर एवढे 22 सर्जरीनंतर असलेले ते सगळे स्कार्स आणि वेगवेगळे रंग घेऊन जगणं. आत्ता कुठे समाज एक्सेप्ट करतोय तुमच्या चेहऱ्यावरचे विविध रंग, पण आधी केलं जात नव्हतं. आणि तिकडनं आता काय सगळं संपलंय. ब्युटी गेली आहे. सेकंड मॅरेज करण्यासाठी सो कॉल्ड सुंदर सुशील महिला पाहिजे, त्या सुंदरतेमध्ये नाव नव्हतं माझं. त्याच्या व्यतिरिक्त मग आता पुढे आयुष्य चालवण्यासाठी काय, मग तिकडनं सुरुवात झाली स्वतःमधली मी शोधण्याचा, की मी काय बेस्ट देऊ शकते समाजाला, जेणेकरून माझं ब्रेड अँड बटर चालेल आणि मी त्यामध्ये माझा आनंदही शोधू शकेल. मग तिकडनं ती जर्नी चालू झाली आणि जवळपास एका डायरीवर जॉबचं नाव सेंटरला टाकायची, ते मला मिळेल याचे काही मुद्दे आणि नाही मिळेल याचे काही मुद्दे राईट साईडला, असं लिहित होती. मी आधी टीचर होती, शिक्षिका कॉन्व्हेंट स्कूलला, पण तिथेही मला पुन्हा जॉब नाही मिळाला, कारण मुलं कधीच नाही घाबरले मला लहान. कारण त्याच्यानंतर मी जेव्हा क्लासेस चालू केले लहान मुलांसाठी, पेंटिंगचे वगैरे सगळे एक्स्ट्रा करिक्युलरचे, मुलं खूप आवडीने यायचे आणि 1-2 तासाऐवजी 3-3, 4-4 तास रमायचे, जायचंच नसायचं. पण जी पेरेंट्स आहेत ना, ती भीती घालायची मुलांना, वॉचची नाही दिखतीये, मेरा बच्चा डर गया, आणि मुलांचा चेहरा लपवणं असं खांद्यावर घेऊन वगैरे. सो तिकडनं एक जर्नी चालू झाली होती. स्टील मी त्यावर काम करते आणि अजूनही वर्कआउट करावं लागतंय. पण हो, मग त्याच्यानंतर मी शिकायला चालू केलं की आपण आपल्यासाठी काय करू शकतो, जेणेकरून मला कुठे जायची गरज पडू नये, लोकांनी मला शोधत यावं. आणि ती जी ओळख माझी संपलेली होती आणि माझा 4.5 वर्षाचा मुलगाही त्यावेळी माझ्यापासून घेऊन गेले होते इन-लॉज, तर त्याला जर मला कुठे शोधायचं असेल तर असं काहीतरी काम करावं की विदिन 1 सर्च गुगलला त्याला त्याच्या आईची माहिती मिळाली पाहिजे. आणि तिकडनं पुन्हा हा प्रवास चालू होता, जो आज तागायत चालू आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जिद्द जी लागते ना, ह्या एक्सपिरियन्स किंवा या इन्सिडेंटमधून बाहेर येणं, कारण हे तुम्ही स्वतःवर जे झालं ते तुम्ही नव्हतं ठरवलं, ते होऊन गेलं, ते घडून गेलं. आणि प्रत्येक महिलेच्या किंवा कोणीही असेल त्याच्या आयुष्यामध्ये असा काही इन्सिडेंट किंवा जसं तुम्ही म्हणला आजारपण किंवा या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर ती जिद्द तुमच्यामध्ये लहानपणीपासून होती का, ते काय होती ती गोष्ट? कारण काही लोक खचून जातात या इन्सिडेंटमध्ये, तर तुम्ही थोडंसं
त्याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच आवडेल सांगायला. जिद्द खरंच लहानपणापासून बऱ्यापैकी होती, हट्टी होती. मला हे करायचे तर करायचे, मला क्लासमध्ये एवढे मार्क्स पाहिजे तर पाहिजे, मला असाच ड्रेस हवा तर हवा. त्या त्या वयानुसारची ते हट्ट आणि जिद्द होती की स्पोर्ट्स डेला आमच्याच क्लासला सगळ्यात जास्त हे मिळाले पाहिजेत अवॉर्ड्स आणि मेडल्स. त्यामुळे ती कुठेतरी होती. पण लग्नानंतर एक स्विच येतो लाईफमध्ये. इमिजिएट तुमचं लग्न झाल्याबरोबर तुम्ही जिम्मेदारी, तुम्ही कुठल्या तरी घरची सून, कोणाची तरी मामी, कोणाची तरी काकी, अशा सगळ्या त्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या त्या माझ्या वयापेक्षा थोड्या जास्ती होत्या. कारण माझ्यापेक्षा 6 वर्ष मोठा मुलगा मला मामी म्हणायचा. सो ती कट टू शिफ्ट जी होती ना, की त्याच्यासोबत वेगळ्या वयाने 9वी 10वीच्या मुलांसोबत, 3रीच्या मुलासोबत, आणि परत जबाबदारी. कारण ती सो कॉल्ड इमेज मला पण तयार करायची होती की मी खूप छान सून आहे, मी सगळं ऐकते, मी सगळं करते. स्वयंपाक वगैरे उत्तम करायची, कारण आई खूप छान स्वयंपाक करायची, त्यामुळे तिच्याकडून ते मिळालं आणि मी थोडं इन्हान्स केलं. पण ती जिद्द तेव्हा खूप जास्ती झाली जेव्हा मी एकटी पडली. अत्यंत लाडावलेल्या अवस्थेत ज्या आईवडिलांनी सांभाळलं त्यांनी पण माझ्याकडे पाठ फिरवली काही कारण नसताना. फक्त सौंदर्य कमी झाले आणि ही आली तर आमच्या घरात येणाऱ्या 2 सुना आहेत, एक मुलगीचं लग्न होऊन जावई मिळायचं आहे, ते कसे मिळणार. मग तिकडनं असं होतं नाही, आत्ता देवानी त्या शक्तीने युनिव्हर्सनी जर जिवंत मला ठेवलंय, काहीतरी कारण नक्कीच असेल. ते कारण शोधून कधी मिळेल ते मला माहिती नाहीये, पण त्यांनी जर जगण्यासाठी जिवंत ठेवले तर मग मला आता माझं आयुष्य जगायचंय. जगत असताना एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर रोज एक स्माईल आपण देता आलं पाहिजे. ती गोष्ट मला शांत झोप देते. मी आजही लहान मुलांसारखी स्विच ऑन ऑफ करतात तशी झोपू शकते. सो जिद्द तिकडनं जास्ती वाढली माझी. पण जेव्हा तो इन्सिडेंट झाला, दुसऱ्या सकाळी जेव्हा तुम्ही उठला आणि पहिल्यांदा चेहरा आरशात बघितला, किंवा ते काय फिलिंग होतं आणि ते तिथून कसं तुम्ही बाहेर आलात, कसं बाहेर पडला? कारण तुम्ही मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हटला की मला कधी कधी हर्ट होतं, म्हणजे अजूनही हर्ट होतं, एवढे वर्ष झाले. तुम्ही तो स्ट्रॉंग पोर्ट्रेयल देता समोर, पण वाटतंच आपण आयुष्य एक मनुष्यासारखंच जगतो. तर काय होतं तो अनुभव आणि कशामुळे, कसं तुम्ही म्हणजे तिथे स्वतःला कसं उभारलं तुम्ही? म्हणजे तो स्विच दुसऱ्या दिवशीचा नव्हता. 4 दिवसानंतर मला शुद्ध आली होती. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या बाजूने असं कव्हर केलेलं होतं. मोस्टली बर्न्सना तसे कव्हर्स देतात. आणि मला हे पण माहिती नव्हतं की मला 42% डीप बर्न आहे किंवा काय आहे, मी जगेल मरेल हे पण कोणाला माहिती नव्हतं. आणि 4 दिवसानंतर आल्यावर मला काही कल्पना नाही मी दिसतेय कशी. मला जवळपास 1.5 महिन्यानंतर मी माझा चेहरा पाहिला आणि तो चमच्यात पाहिला. हॉस्पिटलमध्ये जे जेवण यायचं त्या चमच्यात दिलाच नव्हता तोपर्यंत नव्हता. आणि माझ्या हातून तो चमचा रिफ्लेक्शनमध्ये आपण रिप्लाय करतो तसा फेकल्या गेला. आणि देन मग मी परत थोडीशी सावरण्याचा प्रयत्न केला, कारण नॉर्मल चांगले लुक्स ते अगदीच अबनॉर्मल लुक्समध्ये येणं, आणि तेव्हा चेहरा पिंक व्हाईट होता. सो ते एक्सेप्टेबल नव्हतं आणि माहीत नव्हतं की पिंक नंतर एवढे चेहऱ्यामध्ये पॅचेस येणार आहेत. पॅचवर्कचा ड्रेस घालायला सगळ्यांना आवडतो, पण चेहऱ्यावर पॅचवर्क नाही तितक्या लवकर डायजेस्ट होत. आणि त्यावेळेस असं होतं की अच्छा हे बदललंय. मग माझा मुलगा जेव्हा 4.5 वर्षाचा होता, जी ही घटना घडली, तो रोज मला फोनवर असायचा आणि मला बोलायचा, मम्मा जी कैसे हो, क्या कर रहे हो, खाना खाया, डॉक्टर आके गए, असे त्याचे नॉर्मल वयानुसार प्रश्न. तो रोज हॉस्पिटलमध्ये यायचा ग्राउंडला, मी वर कुठल्या तरी फ्लोअरला होती, आणि तो रिक्वेस्ट करायचा, मी आलोय मला कोणी येऊ देत नाही. तर मी त्याला खालून फोनवरून सांगितलं की तिकडे ना एक मेडिकल ऑफिसर बसतात, तू त्यांना जाऊन रिक्वेस्ट केलीस ना, त्यांनी होकार दिला तर तुला कोणी नाही अडवणार. बरोबर. आणि त्यांनी जाऊन त्यांच्याकडे सांगितलं, त्याच्या टेबलनुसार तो थोडा छोटा होता, एक्सक्यूज मी अंकल मुझे बात करना है. तो बोले हाँ बेटा मेरी मम्मा जल गई है, ऊपर की कोई तो फ्लोर पे है और मैं डरता नहीं हूँ, मैं मम्मा का स्ट्रॉन्ग बच्चा हूँ, मैं रोज बात करता हूँ, आय नो की उसके चेहरे पे काही चेंजेस आहेत आणि त्याच्यामुळे मला तिला भेटायचंय, कारण ती हर्ट आहे. शी इज अ गर्ल, शी इज अ बेबी, शी इज अ गर्ल, शी इज अ बेबी. ओके. सो त्यांनी सांगितलं
तू पक्का नाही घाबरणार आहेस या गोष्टीला? नाही. आणि त्यांनी इमिजिएट त्याला ID तयार करून दिलं गळ्यात घालायला 10 दिवसांचं. आणि तिकडे सगळे सांगत होते की त्याला बर्न्समध्ये नाही जाऊ शकत वगैरे. मी मुझे दिया है लिख के, ये मेरा नाम और ID कार्ड है. तो आला आणि लाईफ तिकडनं खूप चेंज झालं. कारण त्यांनी येऊन तो जो पहिला टच होता त्याचा, सॉरी, त्याच्यावर त्याचं असं होतं, मम्मा यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, यू आर अ पिंक पिंक बेबी. आणि ती गोष्ट मला अशी झाली, अरे 4 वर्षाचा मुलगा जर हे एक्सेप्ट करतोय की मम्मा यू आर लुकिंग पिंक पिंक बेबी, यू आर मोर ब्युटिफुल दॅन मी. सो हो, मी सुंदर आहे. मग जगातलं कोणीही मला सांगू नाही शकत जो तो मुलगा सांगून गेला मला माझा की तू सुंदर आहेस. आणि त्या दिवशी इथे एवढं स्ट्रॉंगली बसलं ना, ते ॲडवाले 10 वेळा 50 वेळा ॲड बघितल्यावर आपण हॅमर होतो, पण त्याचा तो एक शब्द, एक लाईन त्याची मला इतकी हॅमर केली आयुष्यामध्ये जगण्यासाठी की आ ब्युटिफुल हो. आणि त्या दिवशी मी मिस वर्ल्ड, मिस युनिवर्सपेक्षाही ब्युटिफुल होते. स्टील मी असते मानते. सो ती ब्युटी कॉन्सेप्ट त्या 4.5 वर्षाच्या मुलांनी तोडण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी मला पुश केलं, मला भाग पाडलं. सो तिकडून तो चेंज होता. आणि मी माझा चेहरा एक्सेप्ट केला. मी माझ्या डॉक्टरांना फक्त एवढंच सांगायची की तुम्ही मला जेवढं सुंदर करू शकता तेवढं करा. ती गॉड गिफ्टेड क्रिएशन ना देवाची कोणीच नाही करू शकणार आहे, हे मला माहिती. तुम्ही कदाचित त्याच्यापेक्षा सुंदर कराल मला, नाही तर त्याच्या कुठेतरी खाली होणार आहे. पण मला तुम्ही जेवढं करू शकता तुमच्या बाजूनी तेवढंच करा, बाकी माझी काही अपेक्षा नाही. आणि मग 22 सर्जरीज झाल्या वेळ घेऊन घेऊन, आणि आज मी समोर आहे. पण जे आता तुम्ही बोलला ते मी आधी कधी ऐकलं नव्हतं. आणि त्याच्यातून आपलं जे अपब्रिंगिंग आहे मुलाचं, आणि द वे इट इज ऑलवेज सेड की एका जेंटलमॅनच्या अपब्रिंगिंग मागे एक क्वीन असते, तर तुम्ही नक्की एक क्वीन आहात. हो, त्याला मी ज्या गोष्टी शिकवल्या, कारण मला एकटं मूल हवं होतं, म्हणून रिस्पेक्ट सगळ्या गोष्टीची असली पाहिजे. आणि वयापेक्षा तो मॅच्युअर नक्कीच होता, कारण माझं बिलीव्हर आहे मुलांना मारून तुम्ही नाही शिकवू शकत. मी 1 to 1 कॉन्वर्सेशन करायचे. आप अपना बोर्नविटा का कप लो, मैं अपनी चाय लूंगी, हम बैठ के बात करेंगे. आपने अपने फ्रेंड को धक्का दिया, क्यों दिया? बॉडी पार्ट टूटेगा तो वो मार्केट में नहीं मिलता, त्याचे कोणी शॉप नाही आहेत, तू पाहिलेस का कधी? टॉईजचे, कपड्यांचे आहेत, मेडिकल आहेत तसे. आणि ती गोष्ट त्यालाही कदाचित खूप स्ट्रॉंगली कळली की तो मुलांनाही सांगायचा, देखो गिराना मत, बॉडी पार्ट टूटेगा तो मिलता नाही आहे. बरोबर. सो तिकडनं त्याचं ते एक मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग. आणि मला असं आहे की मुलांना मारू नका, समजतं, त्यांच्या वयाचे होऊन त्यांना समजवा, एवढा फरक नक्कीच असतो. आपण जो पॉईंट आता सांगितला, एका मुलाचं अपब्रिंगिंग किंवा एका मुलगीचं अपब्रिंगिंग, माझा पुढचा असा मुद्दा आहे, किंवा मला असं पर्सनली वाटतं की ह्याच्यामध्ये जे इक्वालिटी हा पॉईंट असतो ना, की अपब्रिंगिंगमध्ये मुला-मुलीमध्ये लहानपणी फरक न करता जबाबदाऱ्या घेणं किंवा त्या किती महत्त्वाच्या असतात. एका आई-वडिलांकडून किंवा एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडून किंवा काय. आता कुठं आपण स्पोर्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतंय की इन्क्लुझिव्ह होत आहे, पण त्याची सुरुवात लहानपणीपासून होते, आई-वडिलांपासून होते. आणि जे टीचर्स असतात किंवा जे काही असतं, तर आपण मगाशी सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल पण बोलत होतो, आणि तिथे तुम्ही खूप चांगला मुद्दा बोलला की मुलांनी पण सॅनिटरी नॅपकिन्स वाटले पाहिजेत, कारण ती मेंटॅलिटी तेव्हाच चेंज होते जेव्हा मुलगा आणि मुलगी एका प्लॅटफॉर्मवर किंवा एका ह्याच्यावर इक्वली बघतात. आणि ते वेस्टमध्ये दिसतं, इथे हळूहळू दिसायला लागले. पण मला आपण जे अपब्रिंगिंग केलंय आपल्या मुलाचं, त्याच्यावरनं तो एकदम आठवला की त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं. जेव्हा इक्वॅलिटी आपण बोलण्यात खूपदा बोलतो, पण माझं असं मत आहे की ती इक्वॅलिटी घरामध्ये आई आजी यांच्याकडूनच चेंज झालेली दिसते. की मुलाला साईसकटचं दूध देणं, त्याच्या ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप जास्ती देणं जेवणात, इतक्या छोट्या गोष्टींमध्ये. पण त्यांना हे नाही लक्षात येत की ती बाई एक नवीन जन्म देणार आहे पुढे, त्यामुळे तिची शरीर पण हेल्दी असणं आणि सगळे विटामिन्स कंप्लीट असणं खूप गरजेचे आहे. कारण तिच्या पोटून तुमच्या वंशाचा दिवा पण येणार आहे. जशी लक्ष्मी येणार आहे तसा तो दिवा पण तीच जन्माला देणार आहे. मग त्यावेळी तिचं का नाही पोषण पूर्ण केलं जात, हा घरामध्ये फरक आहे.
एकाच वेळी जर एका पाठी जर मुलगा मुलगी शिक्षणात असतील ना, नको त्याला पुढे डॉक्टर व्हायचंय ना म्हणून मग तो आता दुसरी साईड घे, कारण मग तेवढा फायनान्स नाहीये. बरोबर. पण ते नाही सांगितलं जात की मुलीच्या एज्युकेशनसाठी अजूनही लोन्स घेतले जात नाहीयेत. मुलाला लोन घेऊन एज्युकेट केलं जातं. हा फरक आपल्या घरातून जेव्हा मी म्हणणार नाही माझ्या मुलीमध्ये हे विटामिन्स कमी आहेत म्हणून मला तिला एक्स्ट्रा विटामिन्स द्यायचे, मल्टीविटामिन्स द्यायचे, कारण मुलामध्ये ते जास्ती आहेत, तिकडनं तो फरक होईल. तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मी तो बदल माझ्या आयुष्यात केला पाहिजे. याच्यासोबत एक छोटीशी गोष्ट पण खूप मोठं चेंज तुमच्या आयुष्यात आणते. लग्न झाल्यानंतर घर हे बाईचं म्हटलं जातं, पण घरातलं फर्निचर आणण्यापासून ते कपडा लत्ता घेण्यापर्यंत सगळी मक्तेदारी पुरुषांकडे दिली जाते. आजही 70 ते 80% घरांमध्ये, मी सगळ्यांना ब्लेम नाही करत आहे, तिथे मुलगा काय शिकणार किंवा मुलीचं शिक्षण कुठल्या शाळेत जाणार हे बाबाच ठरवतात. त्यांनी विषय काय घ्यायचे हे बाबाच ठरवतात. कुठल्या फील्डला जायचं ते, कारण जेव्हा लग्नाच्या पत्रिकेवर मुलीचं एज्युकेशन टाकता तेव्हा तुमची बायको तुम्ही शिकलेली आणता. मग तिला पण काहीतरी अक्कल आहे ना, तिला पण नॉलेज आहे ना, तो मुद्दा तिला पण का नाही विचारात घेतला जात. तू बस आणि विचार करून सांग, कारण माझ्यापेक्षा जास्ती तू त्याच्यासोबत वेळ घालवलायस किंवा तिच्यासोबत, तिचा इंटरेस्ट कशात आहे, व्हॉट यू फील की ती कशात जास्ती बेटर करू शकते. ते अजूनही स्वातंत्र्य सगळीकडे मिळालेलं नाहीये, त्यामुळे ती इक्वालिटी बोलण्यात भाषणात खूप सुंदर आहे, मलाही आवडते. पण द सेम टाइम मला हा पण मुद्दा थोडासा खोडावा वाटेल की स्त्री पुरुष समानता किंवा हे महिलांना 2 काकणवरच आहे. जन्मतः देवानी तिला ना मल्टीटास्किंग दिलेलं आहे. आई मुलगी बहीण करत असताना ती तिचा जॉबही करते आत्ताच्या जनरेशनमध्ये, तरी ती नवऱ्याकडचे स्वतःकडचे समाजातले मित्रमैत्रीण नातेवाईक सांभाळते. नवरा आजही आला की हातात चहाचा कप दिला जातो, त्या बाईला किती घरात दिला जातो. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा आय एम हॅपी की मी महिला आहे आणि मला त्याचा अत्यंत गर्व आहे, कारण ती खूप सुंदर प्रतिकृती देवाने दिली. त्याच्यामध्ये जसं आपण बोललो की अजूनही तेवढं डेव्हलपमेंट किंवा ती इक्वालिटी आली नाही आहे. त्याच्यामागे असंही असू शकतं का की जे फायनान्शियल इंडिपेंडन्स जो एक भाग असतो, एक मुद्दा असतो, पण आपण पण आता फायनान्शियली इंडिपेंडंट आहात आणि स्वतःच्या जिद्देवर तुम्ही आता जगत आहात, वेगळी कामं करत आहात. असं नाही की नुसतंच ॲक्टिव्हिझम, तुम्ही हीलर पण आहात, तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पण आहात आणि ॲक्टिव्हिझम लोकांसाठीही काम करता. तुम्ही मध्ये BBCचे गेस्ट रेप्रेझेंटर पण होता. खूप सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि अजूनही पुढे तुमच्या वेगवेगळ्या प्लॅन्स आहेत करायचे. आपल्या बोलण्यानं फायनान्शियल इंडिपेंडन्स हा 20-21 जेव्हा आपण असतो तेव्हा मॅरेज हा मुद्दा पहिला येतो. पण तुम्हाला असं वाटतं का की मुलींनी स्वतःकडे पण थोडासा विचार केला पाहिजे किंवा सोसायटीनी ते विचार केला पाहिजे? कारण युजली आपल्या केसमध्ये पण तसं झालं की 20-21 वर्षामध्ये लग्न होऊन जातं आणि तेव्हा एक तो एक्साइटमेंटचा फेज असतो की नाही मला आता लग्न करायचं आहे, मला हे करायचं आहे. ते दोन्ही साईडून असतं, मुलीला पण ती इच्छा असते. पण आत्ताची जी जेव्हा 28 होता, 29 होता, 30 होता, तेव्हाची मॅच्युरिटी आणि आधीची जी ती एक्साइटमेंट असते त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का? तुमचा प्रवास फार मोठा आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स जास्ती आहे, तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडू शकाल त्याच्याबद्दल. 20, 21, 22 इवन 23 हा लग्नाचा क्रायटेरिया मुलींचा ठेवूच नाही. जसा मुलांचा तुम्ही आत्ता 30मध्ये चालू करता, 29मध्ये चालू करता, तर एक 25 नंतर मुलीच्या ह्याच्यामध्ये लग्नासाठी विचार करणं गरजेचं आहे, कारण तोपर्यंत तिचं कुठल्या न कुठल्या क्षेत्रातलं शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेलं असतं. ती आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या चौकटीवर असते, त्या उंबरट्यावर असते आणि तिकडनं मॅच्युरिटी लेवल वाढते. मानसिक बौद्धिक पातळी जी असते ना त्यावेळी तिथे थोडी का असे ना पण एक जास्ती झालेली असते आणि तिकडे चांगलं वाईट कळण्याची क्षमता पण आलेली असते. 20व्या वर्षी फर्स्ट इयर सेकंड इयर असतं कॉलेजचं, तुम्हाला काही कळत नसतं, आई वडील सांगितले म्हणून लग्न करतात, जे माझ्या केसमध्येही झालं. नक्कीच आई वडील चांगला विचार करतात, पण प्रत्येक वेळी ते मुलीच्या आयुष्यासाठी चांगलं जाईल याची काही गॅरंटी नाही आहे, कारण ती मानसिकता नसते. लग्न झालं कमी वयात मुलींच्या आई बनतात, त्यामुळे ती मॅच्युरिटी अजून खचल्या जाते, तिच्या शरीराची पूर्ण भर नसते झालेली, पूर्ण परिपक्वता नसते आलेली ना बौद्धिकरित्या आणि शारीरिकरित्या. त्यामुळे
थोडंसं वय पुढे वाढवलंच नक्की पाहिजे आणि त्याच्यानंतर चालू करायला पाहिजे, कारण तो समंजसपणा जो दोन्ही कपलसाठी गरजेचा असतो जोडीदाराच्या बाबतीत, तो तेव्हा तिथे आलेला असतो. तेव्हा इन्फ्लुअन्स व्हायचं वय नसतं, तेव्हा थोडा ठामपणा असतो. एक तर शिक्षणाचा पण तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तुमच्यात तुम्हाला माहिती असतं की मी आर्थिक दृष्टीने पण माझ्या पायावर खंबीरपणे उभी राहू शकते. त्यामुळे समोरच्याकडून जे येणारी ट्रीटमेंट आहे ना, ती पण खूप फरक पडते. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर डिपेंड आहात, ही कुठे नाही जाणार, हा जो तो गैरसमज असतो ना, तो दूर होतो. अरे मी काही केलं तर ही जाऊ पण शकते, कारण ही आर्थिकदृष्ट्या पण हे आहे. पण मुलींनी तिकडे मी म्हणेल की सामंजस्यानेच घ्यावं. माझ्या हातात तो एक्का आहे म्हणून मी त्याच्यासाठी काहीही करावं असं मी मुलींना पण सांगेल की नको ती समज ठेवूया. त्यामुळे ती मॅच्युरिटी गरजेची आहे आणि उशिरा लग्न 27, 28, 25 हे मुलींसाठी राईट आहे. कारण तिकडनं तुमची बॉडी पण शारीरिकदृष्ट्या गर्भधारणेसाठी प्रॉपर असते, मुलींना समज असते आणि त्यावेळेसचे मिसकरेज पण कमी होतात. कारण मुलगी त्या गोष्टींनी अंडरस्टँड करते, स्वतःची ट्रीटमेंट पूर्ण करते, खाण्यापिण्यावर लक्ष ठेवते. त्यामुळे मुलं पण हेल्दी आहेत त्या वयातल्या ह्यांचे सर्वेनुसार. तुम्ही 20-21च्या स्नेहा आणि आत्ताच्या स्नेहा काय मेसेज देतील? 20 वर्षाची 21 वर्षाची स्नेहा जी होती, तिच्यासाठी तिचा नवरा, तिचं मूल, तिची फॅमिली जग होतं. त्याच्याशिवाय मी जॉब करत होती, कारण मला ती आवड होती, माझं त्या विषयातलं शिक्षण झालं होतं आणि जॉब अगदीच 1 मिनिटाच्या अंतरावर होता. त्यामुळे काही डिस्टर्ब नव्हतं ते. आणि आत्ताची स्नेहा विचारांनी खूप प्रगल्भता आलेली आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर रिॲक्शन्स जात नाही. म्हणजे माझ्या लाईफमध्ये आता तो पिरियड आहे की मी नो रिप्लायवर आहे खूप साऱ्या गोष्टींना. मला नाही फरक पडत. मी अटॅचमेंट खूप कमी केलेले आहेत. मी रिलेशन खूप सुंदर बिल्डअप करते, पण जिथे अटॅचमेंट येते किंवा जिथे तुम्ही समोरच्याकडून एक काही गोष्टीची अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा भंग झाल्यानंतर ते जे तुटणं असतं ना, ते माझ्या वयानुसार मीही पाहिले. तिकडनं शिकत शिकत आत्ता आली. तर आत्ताची स्नेहा बऱ्यापैकी शांत आहे, अजून जास्ती फोकस आहे. स्वतःची प्रगती करत असताना समाजाचं जे देणं आहे, ज्यामुळे मी जिवंत आहे असं म्हणते, निसर्गाने ठेवलंय, ते देऊन जायचंय मला. ते अजूनही पूर्ण नाही झालंय. सो तो फरक नक्कीच आहे वयानुसार. अनस्टॉपेबल आहेत आपण. नक्कीच. पण आता ह्याच्यावर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्या मागे तो सेल्फ लव्ह जो लागतो ना, की मला अजूनही करायचंय, मला हे करायचंय. आणि जे तुम्ही प्रोफेशनल आणि ह्याचं बोलला, जे ब्युटी स्टँडर्ड्स बोलला, की तुम्ही अटॅचमेंट जे बोलला, की मी असं म्हणेल की तुम्ही ब्युटी स्टँडर्ड्सला पण अटॅच्ड असता खूप, आणि त्याच्यामध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ फार अफेक्ट होते. किंवा मी तुम्हाला माझंही एक्झाम्पल देत होते की पॉडकास्ट स्टार्ट करायच्या आधी मला बिहाइंड द कॅमेरा फार आवडायचं थांबायला, पण जेव्हा तुम्ही समोर येता आणि तुम्हाला माहिती आहे की 1000 लोक बघणार आहे, 2000, 500 जरी लोक बघणार आहे, तुम्ही विचार करता की त्यांच्या रिॲक्शन्स नेगेटिव्हही येऊ शकतात तुमच्यासाठी. पण त्या अटॅचमेंटमधून किंवा आता आपणही जेव्हा लाईफ रिस्टार्ट करत होतो, जसं 12th फेलमध्ये रिस्टार्ट बोललेलं आहे, तसं लाईफ रिस्टार्ट करत असताना जे चॅलेंजेस तुम्हाला आले की तुम्ही जॉब अप्लाय करत होता, इथे मला ते घेणार नाहीत, इथे मे बी घेतील, अशा लिस्ट रोज बनवायचा. तर त्याच्यामध्ये डिटॅचमेंट आणि सेल्फ लव्हचा तुम्ही बॅलन्स कसा सांगू शकाल? काही एक्सपिरियन्स नाही आहे, कारण खूप मॅटर करतं. जेव्हा आम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला प्रयत्न करत असतो, तेव्हा ह्या गोष्टी पुढे सारख्या आढळत असतात आणि यू आर द राईट पर्सन टू गिव्ह अस ॲडवाइस अबाउट दॅट. सेल्फ लव म्हटलं तर एका सिनेमाचा डायलॉग आला होता की मैं खुद की बहुत लाडली हूँ. मी ते मराठीत खूप वर्षांपासून सांगायचे. मी माझी भयंकर लाडकी आहे, माझं स्वतःवर अत्यंत प्रेम आहे आणि ती तेवढीच खरी गोष्ट आहे की मी स्वतःवर खूप भयंकर प्रेम करते. मी स्वतःची नंबर 1वर रिस्पेक्ट करते. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की मी समोरच्याची रिस्पेक्ट तेवढीच केली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करता तेव्हा ऑटोमॅटिकली समोरच्याची रिस्पेक्ट करणं तुम्हाला जमतं आणि तुम्ही ते दिलसे करता मग. आणि लव्ह जेव्हा तुम्ही तुमच्यावर करता ना, तुमचं व्यक्तित्व, तुमचे विचार, तुमचं लोकांसोबतचं वागणं, या गोष्टीमध्ये जे प्रेम तुम्ही करताना स्वतःवर, त्याच्यामुळे लोक तुमच्यावर प्रेम करतात.
आणि ते अनकंडिशनल येतं. मग तिथे तुम्ही कोणाला काही देऊन खरेदी नाही करत आहेत. आणि ते समोर, आणि जेव्हा लहान लहान मुलं येऊन जम्प करतात ना, आंटी काकी करत, ते जे अनकंडिशनल लव्ह आहे ना, माझ्या सोसायटीतही नाही 2 दिवस दिसली तरी मुलं विचारतील, आप नहीं थे यहाँ पे, असं. सो ते लव्ह आहे आणि ते स्वतःवर केल्यामुळे आहे. विचारतात, क्या हुआ था चेहरे को, क्या लगा था, आंटी काय झालं होतं, अरे मी पडली होती. कारण त्याच्या वेळेला जळणं नाही कळत 4, 5, 8 वर्षांच्या मुलाला. तू नीट खेळ, ओके, हे त्यांच्या लक्षात येतं. सो ते लव्ह ऑटोमॅटिकली आलं होतं. आणि जसं मी म्हणाले की मुलांनी मला सांगितलं की यू आर सो ब्युटिफुल, आणि त्या दिवशी ते डोक्यात गेलं होतं की मी ब्युटिफुलच आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून असेल नसेल, कारण जन्मताही काही लोकांना सौंदर्याची सो कॉल्ड संज्ञा आहे त्यात नाहीत बसत किंवा कमी असतं. मग ते सुंदर नाहीत का? वेडेवाकडे दगड जेव्हा आपण आणून घरामध्ये ठेवतो त्याची ती सुंदरता वेगळी आहे आणि तरासलेल्या हिऱ्याची सुंदरता वेगळी आहे. त्यामुळे दोघांचा मायना माझ्यासाठी कमी नाही होत, प्राइस नक्कीच कमी जास्त असते. एका सेटवरची गोष्ट सांगते मी, टॅरो कार्ड करते म्हणून एका सेटवर मला बोलवलं होतं मराठी सिरियलच्या. दिग्गज अभिनेते आणि दिग्गज डायरेक्टर आहेत मराठीतले, ते त्यांचा शो चालू होता तिथे. मी दुपारपासून होती, तर प्रत्येकजण ॲक्टर यायचा, मला साईडला घेऊन जायचा आणि आपलं आपलं काय ते टॅरेट करायचा. तर ते डिरेक्टर प्रोड्युसर दुरून मला दुपारपासून बघत होते आणि 7चं त्यांचं टायमिंग असायचं सेट सोडायचं. आणि माझी फ्रेंड होती जिने मला इन्व्हाइट केलं तर तिथे की बाकीच्यांना चेक करायचे, तूच ये एकटी, सगळे कसे येणार. म्हटलं ठीक आहे. ती मला 4दा सांगत होती की चल ना तुला सरांची ओळख करून देते, चल ना. तर मी तिला एका पॉईंटवर सांगितलं, नो वन कॅन अवॉइड माय प्रेझेन्स. सुंदर चेहरे सौंदर्यामध्ये हरवले जाऊ शकतात. माझ्या चेहऱ्याची सुंदरता थोडी वेगळी आहे की माझं प्रेझेन्स नाही कोणी तिकडे नाकारू शकत. आणि ती असं करत मला मस्ती करत तिने असं केलं गेली. आणि 7ला 5 मिनिट कमी असताना सर उठले, आले आणि त्यांचं नाव सांगितलं की मी सर मी लहानपणापासून तुमची खूप फॅन आहे आणि मी तुमचे सिनेमे बघत मोठी झाली आहे, तर आपण नक्की कधीतरी काम करू, डायलॉग्स रायटिंग करतेस ना. म्हटलं येस सर. आणि तो मोमेंट पण होता की ती अशी होती की नक्कीच तुझं प्रेझेन्स नाही कोणी हे करू शकत. आणि अशा बऱ्याच गोष्टी लहान सहान रोजच्या आयुष्यात घडतात की लोक पटकन तुम्हाला रिकग्नाइज करतात, मग कुठे बघितलेलं असेल काय असेल, किंवा एक वेगळ्या ह्याच्याने पण येतात, तुमच्यात काहीतरी वेगळं आहे, तुम्ही काय करता, अच्छा ठीक आहे फोन द्या मी सांगते काय करते. मग ते दाखवलं की शांततेत जातात. त्यामुळे सेल्फ लव्ह तर खरंच खूप गरजेचं आहे. तुम्हाला आत्मकेंद्रित पण होणं गरजेचं आहे सेल्फ लव्ह बरोबर. त्यामुळे मेडिटेशन, अध्यात्म या गोष्टी माझ्या जोडीला म्हणजे अशा होत्या. मी राईट थॉट जर ठेवलाय की मला फोकस होऊन जिद्दीने पुढे जायचे, तर लेफ्ट थॉट माझा हा होता की माझ्यासोबत एक कुठली तरी शक्ती आहे. कोण काय माणूस ती अज्ञात मला नाही माहिती, पण ती मला पुढे पुश करते आणि मला तिकडे ती कमी नाही पडायला देत. फक्त तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करा, जे पण ठेवलंय ते. त्यामुळे एक लाईन खूप सांगावीशी वाटेल स्वतः लिहिलेली. थोडंफार लिखाणाची आवड आहे म्हणून. एक आग जो रूह में लगी है वो मुझे सोने नहीं देती, एक आग जो रूह में लगी है वो मुझे सोने नहीं देती, मेरी जिद है कि मुझे हारने की इजाज़त नहीं देती. मी ते ठरवून ठेवले की मला नाही हार मानायची. फार सुंदर आहे. तुमच्याकडून खूप काही लोक इन्स्पिरेशन घेणार आहेत. मला एक विचारायचं आहे की असे 3 मुद्दे आपल्या एक्सपिरियन्समध्ये जेव्हा करिअरमध्ये स्पेशली एबल्ड जो हे आहे ग्रुप आहे आणि ते फार चॅलेंजेस फेस करतात. आता वेस्टमध्ये मे बी काही फॅसिलिटीज असतील जिथे त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा केलेल्या असतात, पण जेव्हा तुम्ही तुमचा करिअर परत चालू केला तेव्हा अशा 3 गोष्टी ज्या खूप मॅटर करतात स्वतःचं ठसा उमटवण्यामध्ये किंवा एक जॉब सिक्युअर करण्यामध्ये. BBC पण तुम्ही जेव्हा तिथे गेला तेव्हा तुम्ही म्हटलं नाही आपण तुम्हाला फक्त ते 100 इन्फ्लुएन्शियलसाठी 2022 बोलवलं होतं, पण तिथे जाऊन तुमचा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही मांडला आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो गेस्ट प्रेझेंटरचा रोल मिळाला. तुम्ही काही त्याचा एक्सपिरियन्सबद्दल सांगू शकता का? कारण ते गोष्ट मला फार आवडली जिथे तुम्ही बोलला की
आपल्यासारखे जे सगळे आहे ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज, टॅलेंटची काही कमी नाही आहे, पण ऑपॉर्च्युनिटीजची कमी आहे, त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून आपण हे चालू करूया का, हे प्रश्न विचारणं, आस्किंग फॉर युअर राईट्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट ॲज स्टँडिंग अँड फायटिंग फॉर अदर्स. तर त्याबद्दल थोडं सांगा, कारण इथून खूप काही लोक शिकतील की ह्या 3 गोष्टी केल्याने मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. नेव्हर हेजिटेट टू आस्क फॉर युअर व्हॉट यू आर डिझर्विंग फॉर. थोडंसं त्याच्याबद्दल. नक्कीच आवडेल सांगायला. मला BBC कनेक्ट व्हायचा चान्स मिळाला होता तो निर्भया हत्याकांड जे झालं होतं 2012मध्ये. त्याच्यावर एक नाटक केलं होतं इंटरनॅशनली आणि त्यामध्ये 5 वुमन्सच्या ओन स्टोरीज होत्या, जिला अल्टिमेट टाइम रेप झालेला आहे, जिच्या नातेवाईकांकडून रेप झाला आहे किंवा लग्न आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीला रेप म्हणू शकत नाही अशी घटना झालेली आहे. जसं माझं होतं की मला जाळण्यात आलं होतं आणि सेम टाईम तिची स्टोरी. तेव्हा त्यांच्या एका रिपोर्टरनी ती स्टोरी कव्हर केली होती आणि 10 वर्ष कंप्लीट झाले. त्यांनी तेव्हाच ते सेक्शन चालू होतं 100 वर्ल्ड इन्फ्लुएन्सर वुमन्सचं आणि ते 10वं वर्ष होतं आणि त्यांना असं झालं की हिनी निर्भया केलेलं आहे, सो निर्भयानंतर हिच्या आयुष्यात काय चेंज आला तो त्यांना हवा होता. म्हणून त्यांनी माझा इंटरव्ह्यू केला होता की 10th निर्भयाचा डेथ ॲनिव्हर्सरी आणि त्याच्यासोबत काम केलेलं म्हणून. आणि ते केलं आणि त्यांच्याकडून गिफ्टेड मला 100 इन्फ्लुएन्सर वुमनचं त्यांनी सरप्राईज दिल्यासारखं दिलं होतं. पण तो जेव्हा करून निघत असताना मी त्यांना सांगितलं की ऑनेस्टली माझं असं नव्हतं की मलाच द्या ते. माझ्या एजनुसार माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मी काम करते, माझं स्वतःचं ब्रेड अँड बटर सर्व्हायवल चालूच आहे. पण इतक्या कमी वयाच्या मुली आहेत ना ज्यांच्याशी ॲसिड अटॅक झालेले आहेत. आता ॲसिड आणि बर्नचा मुद्दा मला 1 मिनिटात सांगायला आवडेल. महाराष्ट्रामध्ये अजूनही जाळून मारलं जातं. 52 मिनिट्स नंतर एक महिला जाळली जाते आणि 42 मिनिट्स नंतर बलात्कारिता आहे आणि सेम टाइम 50 मिनिट्स नंतर एक ॲसिड अटॅक असते दिवसाची. सो त्याच्यामध्ये ॲसिड अटॅक मुली ज्या आहेत त्या 1 साइडेड प्रेमात आहेत आणि बर्न्स जे आहेत ते खूप वेळा आपण पाहिलं ना तर लग्न झालेली विवाहित महिला जाळली जाते. त्यामुळे तिची फॅमिली जाळल्या जाते, तिचं मूल जाळल्या जाते, तिची पूर्ण एक कुटुंब जाळल्या जाते. हा विचारच नाही केला जात आहे. त्यामुळे आपल्याकडे ती जी प्रथा आहे ती त्यांच्याकडे नाही आणि त्यांच्याकडे ॲसिडवर आहे. ॲसिडमध्ये आत्ता त्यांनी 3% जागा राखीव जॉबसाठी ठेवल्या आहेत, पण द सेम टाइम त्यांनी आम्हाला बर्न्सवाल्यांना दिलं नाही कुठल्याही प्रकारचे. बाहेर देशात बर्नची कॅटेगरी एकच असते. हां, आपल्याकडे अजूनही तो डिफरन्सेस केलेला आहे आणि त्याच्यावर कोणी बोलतही नाही आहे. मग जॉब तुम्ही सगळ्याच कॅटेगरीमध्ये द्या बर्न्स ठरलं असेल तर. त्या मुलींना 7 लाखाचं पॅकेज दिलं जातं 1 टाइम त्यांची मदत म्हणून, जी या बर्न्सला नाही आहे. मेडिकली सगळ्यांना मिळतंय, जिकडे गेलात ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला फॅसिलिटीज ती मिळते. ते थँक्स टू गव्हर्नमेंट की ते ॲटलिस्ट देत आहेत. पण ह्या गोष्टी जेव्हा करत होती ना तेव्हा ती खूप छान मला असं वाटत होतं की ज्या मुलींकडे सौंदर्य थोडं कमी आहे किंवा मुलंही असतील त्या कॅटेगरीमध्ये आणि त्यांच्यासोबत एखादी घटना झालेली आहे, पाय तुटलाय, हात तुटलाय, इतर काही गोष्टी घडल्यात, तर त्यांना डिसेबल म्हणून तुम्ही हिनवताय किंवा ते एक सिम्पथी कार्ड देताय. तर ते न देता जर त्यांच्यात तुमच्यासाठी बोलण्याची केपेबिलिटी पाहिजे, ते जर वक्तृत्व त्यांचं चांगलं असेल तर किमान त्यांना तुम्ही तो जॉब देऊ शकाल का. कारण त्यामुळे त्या कमी वयाच्या मुलींना काहीतरी काम मिळेल जे काम नाही करत आहेत आता. म्हणून माझा तो त्यांच्याकडे रिक्वेस्ट होती आणि त्यांनी असं विदिन अ सेकंड ते एक्सेप्ट केलं. बहुत अच्छा आहे स्नेहा, कर लेते हैं, आणि ते वर्कआउट झालं. पण आपल्या त्या एका प्रश्नामुळे किती महिला किंवा पुरुष जे स्पेशली एबल्ड आहेत, कारण आपण नेहमी डिसेबल म्हणतात, बट दे आर स्पेशली एबल्ड, दे आर गिफ्टेड विथ 1 क्वालिटी. त्यांना मोटिवेशन मिळालं की ही करते तर मी पण करणार. हो, ते खूपच म्हणजे सगळ्यात मोठा हायलाईट माझ्यासाठी तो आहे की तुम्ही ती जिद्द, तुम्ही विचारता, तुम्ही समोरच्याला जाणून घेता, ही क्वालिटी तुमची खूप वेगळी आहे. म्हणजे दॅट स्पिरिट इनसाइड यू ना इज इनक्रेडिबल. कसं आहे ना देवयानी, खूप लहान गोष्ट सगळ्यांनी पाहिलेली आहे.
बेबी फिडिंग करणारं जे मूल असतं ना, जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला दूध नाही देत आहे, हो तो ओके असं समजलं जातं. कधी काही मुलं रडतही नाहीत, पण जेव्हा त्यांना खूप हे होतं तेव्हा ते रडतात. म्हणजे निसर्गाने तुम्हाला आधीपासून शिकवलंय ना, ते मागा मिळेल, हो मग ते का नाही आपण करत? तिथे तुम्हाला न्यूनगंड कमतरता का असायला पाहिजे, हेजिटेशन का आलं पाहिजे? एक तर हो होईल, नाही तर नाही होईल, याच्यामध्ये काहीच नाहीये. ब्लॅक किंवा व्हाईट आहे. मला ग्रे कलर कळत नाही, मला कळून घ्यायचा पण नाहीये. हा माझा मुळात प्रॉब्लेम आहे. नाही, ती अगदी सुंदर आहे. मला आता नेक्स्ट विचारायचं आहे की आपण ह्याच्याबद्दल बघितलंय की डिवोर्स रेट्स वाढायला लागलेत किंवा 40s तो जो टच होतो ना, त्याच्यामध्ये एक हे असतं की काहीतरी आपण राहिलं आयुष्यातून करायचं किंवा या सगळ्या गोष्टी. तर तिथे तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे या गोष्टीबद्दल? उदाहरण द्यायचं झालं तर पबजी खेळत असलेली पाकिस्तानी महिला भारतात आली आणि तिने या गोष्टीला हे झालं. म्हणजे स्मार्टफोन मुळात ना तुम्हाला अति स्मार्ट करतोय. आधी तुम्हाला अफेअर करण्यासाठी किंवा डिवोर्सचे कारण शोधण्यासाठी पण बाकीची लोक लागायची. आता तुम्ही कुणालाही 1 to 1 कनेक्ट आहात. तो प्लस आणि मायनस दोन्हीही गोष्टींमध्ये आलेला एक चेंज आहे. आणि 40s नंतर हो, डिवोर्सचे प्रमाण आता खरंच खूप वाढलेलं आहे सर्वेनुसार. पण माझ्या आजूबाजूलाही मी बघते, एका वेळेनंतर मुलं कॉलेजला आहेत, शाळेच्या 9वी 10वीच्या टप्प्यात आहेत किंवा सेटल झालेली मुलं आहेत आणि आईवडिलांना एकत्र नाही राहायचे, मग मुलांसाठी पण नाही राहायचे. ती जी स्वतंत्रता आता आली आहे ना, ती वर्किंग वुमनमध्येच आली असं नाही आहे. घरगुती घरी ज्या महिला असतात ना, हाऊसवाईफ, त्यांचं पण ती मेंटॅलिटी झाली आहे. मैंने बहुत सह लिया, मी खूप सहन केलं, मी होते म्हणून राहिली. बरोबर आहे, पण ते आता थोडंसं राहिलेलं आयुष्य आहे. काय मिसकम्युनिकेशन आहे ते करा, कारण मुळात आता कम्युनिकेटच नाही होत. घरात 4 लोक असले की 4 ठिकाणी वेगवेगळ्या फोन घेऊन बसलेले असतात, टी-व्ही अनवॉन्टेड चालू असतो, त्याच्यावरही लक्ष नसतं. समाजात काय चाललंय हे माहिती नसतं, पण गॉसिप माहिती असतं कोणाच्या घरात काय आलं आणि काय नाही आलंय. सो ती एक खूप कमतरतेची बाजू आहे की मुलांसाठी तरी तुम्ही थोडेसे समंजस व्हा, त्यांच्यासाठी काही नॉलेज ग्रॅब करा. तुमच्या जर हौशी राहिल्यात ना, मुलांना क्लासला लावल्यावर स्वतःही क्लास करा. माझ्या ओळखीतून एक जण आहेत ज्या आजीनी स्विमिंग नातीला लावलं म्हणून चालू केलं. मस्त वाटलं मला ते ऐकून की काय भारी ना, त्यांचं राहिलेली हौस त्यांनी केली. एका मॅडमनी आत्ता झुंबा क्लासेस चालू केले, वजन पण कमी होत आहे त्यांचं, हेल्दी पण राहत आहेत आणि तो 1 तासाचा आनंद आहे त्यांना. मग अशा गोष्टींना का नाही प्राधान्य दिलं जात? काही तुमचं कुकिंग राहिलं असेल स्वयंपाकघरातलं, जुन्या इतक्या पारंपरिक अप्रतिम रेसिपी आहेत, त्या का नाही पुढे शिकल्या जात, ज्या तुमच्या आजी नानीकडून तुम्ही केलेल्या आहेत? नाही, पण जे इझी आहे ना ते करायचे. म्हणून 2 मिनिट मॅगी चालते, तसंच विचारांमध्ये पण 2 मिनिट्सच आलेले आहेत. तिथली प्रगल्भता संपलेली आहे. त्यामुळे स्मार्टफोनचे आणि नेटचे जेवढे डाटा फ्री झालेला आहे ना, त्याचे यूज कमी, मिसयूज जास्ती वाढलेले आहेत. मला त्या जिमवाल्या आजी माहिती आहेत, त्या असे डम्बेल्स उचलून जिम करतात, ते आजी मला खूप आवडतात. तर ते तसं काहीतरी केलं पाहिजे. किंवा मला अजून एक म्हणायचं आहे की आपण जसं हा पॉडकास्ट शूट करतोय आणि ही सिरीज पुढे आणतोय, तर मे बी वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आणल्या पाहिजेत किंवा या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे जे तुम्ही मुद्दा मांडला ना की सगळेच आपापल्या फोनवर असतात आणि काय, तुम्ही लोनलीनेस हा टर्म खूप जवळून पाहिलेला आहे. आता WHO असं डिक्लेअर केलेलं आहे की पुढचा पॅन्डेमिक जो असेल तो लोनलीनेसवर असेल. कारण पॅन्डेमिक नंतर प्रत्येक जण ती फिलिंग आपल्यामध्ये ती येते किंवा आपण फील करतो. थोडंसं लोक काय म्हणतात, एकटे एकटे वाटायला लागलेले. तुम्ही कसं फेस केलं आणि ते का गरजेचं आहे की स्वतःला सेल्फ वर्थ किंवा ते लोनलीनेसमधून बाहेर काढणं का महत्त्वाचं आहे? एक सर्टन पॉईंटपर्यंत मला माझा लोनलीनेस आवडतो. आय लव्ह दॅट वन ऑल्सो, कारण मी स्वतःवर काम करते, त्यावेळी मला कोणाचं इंटरफेरन्स नको असतं. बट द सेम टाईम तो लोनलीनेस आहे तो तुम्हाला चांगल्या आणि वाईट दोन्ही मार्गांकडे नेतो.
काही लोक त्यातून अध्यात्म, पुस्तकं वाचणं, स्वतःच्या राहिलेल्या हॉबीज कंप्लीट करण्यावर पण जातात एकटेपणामध्ये जाऊन. आणि काही लोक चुकीच्या गोष्टींकडे जातात, ज्यात लहान मुलं मुली आहेत ते प्रेम या संकल्पनेत जातात आणि त्यातून त्यांची फसवणूक होऊन मुलींवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात, ज्यात आता मुलांवर अत्याचाराचे प्रमाणही वाढलेले आहेत. तो सॅड पार्ट ऑफ लाईफ झालेलाच आहे राईट नाव. पण लोनलीनेसचा तुम्ही जर थोडासा अभ्यास केला ना तर तो लोनली नाही देत, तो तुम्हाला तुमच्यावर वर्क करण्यासाठी टाईम, मी टाईम, आत्ता जो टर्म शब्द उपयोग आहे तो मी टाईम आहे तुमचा. मग त्याला लोनली न घेता मी टाईम का नाही घेत, तुम्ही त्यावेळेत तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. मी माझं नॉलेज ग्रॅप्स करत होते, मी हावरट झाली होती त्या काळामध्ये, मला हे पण कम्प्लीट करायचे, ते पण करायचे, मला ते पण करायचे, म्हणून मला तो लोनलीनेस कधी लोनली नाही वाटला. तो नेहमीच माझ्यासाठी तेव्हापासून आजपर्यंत मी टाईम आहे, एक्सक्लुझिव्ह टाईम आहे तो. सो मी त्याला तशीच घेते. प्रत्येक गोष्टीला ना नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकच बाजू असेल तर तो शोले सिनेमाचा चितपट खेळणारा हे झाला, आणि तो खोटा सिक्का नाही चालत आयुष्यात. त्यामुळे दोन्ही बाजू बघा. माझं सौंदर्य आज नाही आहे ना, मला मेकअपमध्ये वेळ जात नाही, माझा मेकअपमध्ये पैसा जात नाही, मी इन्स्टंट रेडी असते कारण मी बॉर्न ब्युटिफुल आहे. बरोबर. सो त्याचं प्लस घ्या ना तुम्ही, राईट. माझे ना काही फोटोज दाखवेल मेकअपमध्ये, ते आत्ता एवढे छान मेकअप्स आलेले आहेत ना की तुमचं कुठेही एक हे पण नाही दिसत, आणि ते सुंदर. मला खूप जण बघितल्यावर सांगतात तू अशी का नाही राहत मग रोज. म्हणलं तेवढा वेळ का घालू. मी जर या चेहऱ्याची आयडेंटिटी बनवण्यासाठी, ओळख बनवण्यासाठी झटली आहे, तर आज मला त्या सौंदर्यावर जाऊन तुमच्या लेखीच्या, मला नाही, आय लव्ह माय स्कार्स नाव, आय रिअली लव्ह इट, दे आर ब्युटिफुल. आणि त्या स्कार्सची एक हिस्ट्री आहे जी मला रोज पुढे जाण्यासाठी पुश करते, मोटिवेट करते आणि मला प्रगतीच्या मार्गावर नेते. मी ती कशी घालू त्या क्षणिक सौंदर्यासाठी. आणि त्यामुळे आजपर्यंतचा माझा प्रवास सुंदर राहिलाय. मला तो जो एक काळ गेला त्याच्यानंतर मी माझं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत आहे. मग मला त्यात आनंद हवाय की काय हवंय, तुम्ही जे देणार त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला मिळतं, तोच रिप्लाय तुम्हाला येतो. तुम्हाला प्रेम हवंय, प्रेम द्या. तुम्हाला सन्मान हवाय, सन्मान द्या. तुम्ही अब्यूज केले की समोरचा त्याच्यापेक्षा 10 पट वरचा वापरणार ना शिवीमध्ये. मग ती अभ्यास तुमच्यात असलाच पाहिजे. माझी खरंच सरकारकडे ही तळमळीने रिक्वेस्ट आहे, जे पण बघणार आहेत हा एपिसोड त्यांना, की जसं ॲसिड विक्टम्सना तुम्ही जॉबमध्ये जागा दिल्यात, सवलती दिल्यात, त्यांना वन टाईम एक पेमेंट देत आहेत त्यांच्या आयुष्यासाठी, त्या कुठल्याही प्रकारच्या बर्नसाठी देण्यात यावेत. कारण दोघांचेही ट्रीटमेंटचा वेळ सेम आहे, पैसा सेम आहे, ट्रीटमेंटची पद्धत सेम आहे, झालेलं पेन, त्या वेदना सेम आहेत. तर हा फरक करू नये अशी माझी तळमळीची विनंती आहे सगळ्या बघणाऱ्यांना. आणि तो एक चेंज त्यांनी द्यावा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. पण तुम्ही जे एक्सपिरियन्सेस शेअर केले त्यांनी नक्कीच एक चेंज मेकर जे तुम्ही बोलला ते तुम्ही नक्कीच आहात. आणि जे कोणी हे एपिसोड बघेल, एक ना एक गोष्ट प्रत्येक प्रश्नातून, प्रत्येक उत्तरातून ते शिकणार आहेत. कारण मी आज खूप काही शिकले. थँक्यू, तुम्ही आज वेळ दिला. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की आज तुम्ही इथे आला आणि एव्हरीबडी ओव्हर हिअर इज इन्स्पायर्ड बाय युअर स्टोरी. तर तुम्हाला काय वाटलं अनहर्ड स्टोरीज ऑफ ग्रेट बद्दल? तुम्ही फीडबॅक द्या आम्हाला आता, आपल्याला कसं वाटलं. खूप जेन्युइनली मनातून सांगावं, पहिलाच तुझं वाक्य होतं की मला खूप काही शिकायला मिळणार आहे. पण खरं सांगू का, तुमच्या जनरेशनकडून स्पेशली मी शिकली ही गोष्ट. कारण तू जेव्हा बसलीस तेव्हा तुझे जे प्रश्न होते ते माझ्या आत्तापर्यंतच्या 23 वर्षात हे बर्नचं जे प्रवास आहे याच्यामध्ये खूप जणांनी अनटच केलेले पॉईंट्स होते, जे अनटोल्ड स्टोरीमध्ये तुमच्या आलेले आहेत. आणि तो जो अभ्यास आहे त्याला खरंच मी मानते आणि नमन करते त्या गोष्टीला, की असा अभ्यास मीही इथून पुढेही परत चालू करेल. मला अभ्यासू व्यक्तिमत्व खूप आवडतात. कुठलेही विषय असू दे, पण त्यांनी अभ्यास करून बसले की ते न अडखळता अस्खलितपणे जे प्रश्न आले तुझे, त्यासाठी मी थँक्यू म्हणते की माझ्या काही न सांगण्याच्या राहिलेल्या गोष्टी आणि मुद्देही त्याच्यामुळे तू पुढे काढलेस. थँक्यू. खूप छान वाटलं मला. आणि माझ्यासाठी मी आज खूप शिकली आहे तुमच्याकडून. आणि ह्याच सगळ्या स्टोरीज किंवा जे अनहर्ड स्टोरीजमध्ये आपण कव्हर करतो, पहिली स्टोरी होती दिव्यप्रभाची, जे तुम्हाला सांगितलं, तिच्याकडून काहीतरी वेगळी जिद्द शिकले मी, आपल्याकडून वेगळी जिद्द शिकले. त्यांनी मला ग्रो करायला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, जे यूथ
ऐकणार आहेत कोणी, किंवा वयस्करही जे ऐकणार आहेत त्यांना ह्याच्यातून शिकण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. माझी टीम नेहमी शिकत असते, त्यांना खूप एक्साइटमेंट असते भेटायची, जाणून घ्यायची. त्यामुळे वी आर ग्रेटफुल टू यू की तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्हाला असा प्लॅटफॉर्म आता अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि पुढे नेऊ शकतो. सो ही आजची एक स्टोरी होती अनहर्ड स्टोरीज ऑफ ग्रिटची. नक्कीच ही स्टोरी सगळ्यांना आवडेल आणि सगळे खूप इन्स्पिरेशन घेऊन ह्याच्यातून शिकून जाणार आहेत. थँक्यू सो मच फॉर ट्युनिंग इन and let's look forward for another episode of Unheard Stories of Grit. Thank you.